शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह, रोजंदारी तासिका तत्वावरील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक सत्र 2022-23 पासूनच्या प्रलंबित मागण्या ह्या वर्षभर पाठपुरावा करून देखील अद्यापही मान्य न झाल्याने या कारणास्तव 10 जून पासून आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालय पायी बिराड मोर्चा तसेच रास्ता रोको करत मुंबई मंत्रालयात जाऊन आत्मदहन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। आज नाशिकच्या गोल क्लब मैदान येथे सर्व वर्ग 3 व 4 चे कर्मचारी एकत्रित येऊन मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। संघटनेच्या वतीने खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे। 15 जून 2023 पासून वर्ग 3 रोजंदारी तासिका कर्मचाऱ्यांना जितका दिवस काम तितका दिवसाचा शासन सादर केलेला आहे। वाढीव दराने मानधन तात्काळ अदा करून मागील फरकाने रक्कम मिळावी। त्याचप्रमाणे रिक्त पदावरील कार्यरत सी अधीक्षिका व पुरुष अधीक्षक यांच्या मासिक मानधनात वाढीव दराने वाढ सादर करावी। वर्ग 4 कर्मचारी यांनी आपल्या जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम चालू दर लागू करून वाढीव दराने मानधन अदा करून वाढ झाल्यापासून फरक अदा करावा। सर्व प्रकल्पामध्ये एकसूत्रीपणा आणावा। शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मधील सर्व कार्यरत वर्ग 3 व 4 रिक्त पदांवरती रोजंदारी तासिका कर्मचारी यांना सेवा सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशा अनेक मागण्या यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत। मी पंकज बागुल संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे। माझे सहकारी बांधव ललित चौधरी सर यांनी त्या ठिकाणी बाईटमध्ये सांगितलेलं आहे की गेल्या 13 जून 2023 रोजी आम्ही परत त्या ठिकाणी मागच्या वर्षी आंदोलन काढलेलं होतं, पण वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दखल त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे। आता आमचा जो पगार होता हा 2017 साली 140 रुपये दर होता, परंतु या शासनाने 2024 आगलेलं आहे ते यामध्ये त्या ठिकाणी फक्त आमचे 50 रुपये वाढवले, म्हणजे त्या ठिकाणी 190 रुपये केलेले। बघा, विचार करा, सामान्य व्यक्तीने काय करायचं। आज वाढती महागाई बघता आमच्या त्या ठिकाणी मागं तुम्ही ते बॅनर पाहिलेला असेल की आमचे आत्तापर्यंत त्या ठिकाणी 10 कर्मचारी यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत। याचं कारण काय आहे की कमी पगारामध्ये पण त्या ठिकाणी आम्ही आमचं जीवन काटकसरीने जगतो आणि त्यातल्या त्यात आमच्या अशा मोठ्या प्रकारच्या अडचणी आहे की आम्ही किती दिवस जगत राहायचं। कधीतरी आम्हाला पण आम्ही आशा आहे, एक उमेद आहे की आम्ही पण इतर नियमित कर्मचारी कधी जरी होऊ अशा आम्हाला अपेक्षा आहे। आज रोजी आम्हाला त्या ठिकाणी 10, 11, 12 वर्ष झाले या शासनामध्ये सेवेत करू। अत्यंत 700 रुपये 45 रुपयाने आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे। तर आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांना त्याशी एक वेळ येऊन शकते की दरवर्षी जे नवीन शैक्षणिक सत्र चालू झालं की प्रशासन आमच्या विरोधात त्या ठिकाणी एक पत्र काढत असतं की या ठिकाणी या लोकांना सेवेमधून कमी करा। काही गोष्टी वेळेस त्या ठिकाणी आमच्या मृत्यूची पद्धत त्या ठिकाणी काढलेली आहे। 16 नोव्हेंबर 2022 रोजी त्या ठिकाणी परिपत्र काढलेले शासनाचा एक आकृतीबंधाचा आराखडा आहे। या आराखड्यामध्ये त्या ठिकाणी आमचे 1600 पदं त्या ठिकाणी लॉस केलेले आहेत, म्हणजे मृत्यू केलेले आहेत। आज त्या ठिकाणी ज्या लोकांचा उदरनिर्वाह त्या रोजीरोटी त्या ठिकाणी त्या रोजगारावर चालते, आज त्यांच्यावरती उपासमारी आलेले आहे। आज या ठिकाणी तुम्ही जो बॅनर पाहताय याच्यामध्ये 10 लोक दिसते, परंतु हा जर त्या ठिकाणी जो आकृतीबंध जो आहे हा जर त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी तो रद्द केला नाही तर आमचे इतर बांधवसुद्धा त्या ठिकाणी आत्महत्या करतील। मी अशी आमच्या संघटनेच्या वतीने मी तुम्हाला त्या ठिकाणी एक गावी देतो, परंतु शासनाने एक विनंती की आमच्या ज्या मागण्या आहेत या तात्काळ त्या ठिकाणी मान्य कराव्यात आणि त्या ठिकाणी आम्हाला शासन सेवेमध्ये नियमित करावं। सरसकट आमचं जे समायोजन असेल हे त्या ठिकाणी करावं आणि जे मृत्यू पद्धत आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी जीवित करावी, हीच माझी त्या ठिकाणी शासनाकडे विनंती आहे। नमस्कार, मी योगिताबाली लक्ष्मण पवार, महाराष्ट्र रोजंदारी संघटनेची अध्यक्ष आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रोजंदारी कर्मचारी आमच्या मागण्यांचा पाठपुरावा आदिवासी आयुक्त कार्यालय तसेच शासन दरबारी करीत असून अद्यापही आजपर्यंत आमच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा सुरक्षेची कुणीही हमी आजपर्यंत दिलेली नाही आहे। म्हणून हा मोर्चा आम्ही आमच्या काही प्रमुख मागण्या घेऊन काढीत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे, वर्ग 4चे आपण घोषित केलेले जे काही मृत पदे आहेत ते तात्काळ जीवित करावे। त्याचबरोबर वर्ग 3 आणि वर्ग 4चा धोरणात्मक निर्णय घेऊन सरसकट विनाट समायोजन करावे। त्याचबरोबर जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मंत्रालयापर्यंत पायी बिराड मोर्चा हे छोटे छोटे मुलं महिलांबरोबर घेऊन जाणार आहोत। जर रस्त्यात काही बरं वाईट झालं तर यास पूर्णतः शासन जबाबदार राहील। म्हणून मी शासनास एकच विनंती करते की आमचा काहीतरी धोरणात्मक निर्णय घेऊन माझ्या या कर्मचाऱ्यांना त्यांची स्वतःची हक्काची नोकरी त्यांच्या पदरी पाडून द्यावी, हीच कळकळीने आणि तळमळीने विनंती आहे। धन्यवाद। मी ललित कुमार चौधरी या संघटनेचा उपाध्यक्ष। आम्ही गेल्या वर्षभरापासून आमच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बांधवांच्या बाबत वर्ग 3 कर्मचारी असेल वर्ग 4 कर्मचारी असेल यांच्या मागण्याकरता गेल्या वर्षभरापासून मोर्चे केला,
पहिला मोर्चा हा 13 जून 2023 रोजी मध्यस्तरी सन्माननीय आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला. तो शब्द पाळायला आम्ही थांबलो, परंतु विभागाने न पाळल्यामुळे पुन्हा आम्ही भिवंडी बायपासपासून मोर्चा केला व आमच्या सन्माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय, सन्माननीय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी आमची तात्काळ दखल घेऊन विभागास आदेश दिले. आदेश दिल्यानंतर विभागाने आम्हाला हजर तर केलं, पण इतर मागण्या पगारवाढ असेल, समायोजन असेल, सिक्युरिटी असेल, ह्या कोणत्याही प्रकारे मागण्या केल्या नाही. त्यानंतर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून मध्यंतरी 2 आंदोलनं केले, तरीसुद्धा फक्त आम्हाला इतिवृत्तसारखे कागदावरती एक आश्वासनाचे लेखी पत्र दिले, त्यानं काहीही झालं नाही. म्हणून आम्ही ह्यावेळी करो या मरो एकच मिशन समायोजन अशी मागणी घेऊन आम्ही नाशिक आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालय पायी बिऱ्हाड आंदोलन काढलेलं आहे. या दरम्यान रोजंदारी कर्मचाऱ्याची जीवितहानी झाली तर स्वतः त्या सरकार किंवा शासन प्रशासन जबाबदार राहील. कारण कदाचित तुम्ही इकडे मागे बॅनरवरती बघत असतील, आमचे काही कर्मचारी ट्रेनिंगला जात असताना आत्महत्या झाल्या, ट्रेनिंगला जात असताना काही ॲक्सिडेंट झाले, त्याची भरपाई कोण देईल? ह्या बाकीच्या विचारांनी करायचं काय? म्हणून आमची शासनाला विनंती आहे की विनाअट धोरणात्मक निर्णय घेऊन आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन करावं. तसेच वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे लॅप्स झालेले पदसुद्धा जीवित करून वर्ग 4 कर्मचाऱ्यांसुद्धा सेवेत घ्यावं. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.